नमस्कार मित्रमित्रांनो, आज आपण बाजारात मिळते त्याच्यापेक्षाही भारी अशी दाणेदार बेसनची बर्फी बनवते. परफेक्ट रेसिपी तुम्हालाही करायला अगदी सोपी होणार आहे. फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर कोणत्याही वाटीने तुम्हाला बेसन घ्यायचं. आता मी नॉर्मली किचनची वाटी घेतली, तर 2 वाट्या असं मी इथे बेसन घेतलेले. 2 वाट्या बेसन घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला लागणार आहे तूप. आता तूप मात्र तुम्ही अगदी विरघळलेलं तूप घ्यायचं, कारण जर अगदी घट्ट वगैरे तूप घेतलं तर तूप कमी जास्त होऊ शकतं. कमी तर होणार नाही, पण जास्त नक्कीच होईल. त्यामुळे काय होईल, आपला बेसनची बर्फी सेट व्हायला आपल्याला खूप त्रास होतो. म्हणून कधीही ना तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट घ्यायचं. इथे मी 3 चमचे तूप घातले. त्याचबरोबर इथे लागणार आहे दूध. अर्धी वाटी दूध घ्यायचे. 3 चमचे इथे दूध घालायचे. दूध घातल्यानंतर अगोदर हे सगळं मिश्रण व्यवस्थित त्या बेसनमध्ये मिक्स करायचे. हाताने व्यवस्थित मिक्स करा. मला थोडंसं ना कमी वाटलं म्हणून मी 1 चमचा आणखीन एक घातला दुधाचा. त्यानंतर पुन्हा अगदी हाताने मिक्स केल्यानंतर ही सगळ्यात महत्त्वाची ट्रिक्स वापरायची, की दोन्ही हाताने बेसन कमीत कमी 5-6 मिनटं तरी तुम्हाला अगदी चोळत राहायचं. यामुळे काय होतं, बेसन जर तुम्ही कोणतेही बारीक न घेता, जाडं न घेता कोणतेही जरी बेसन घेतलं ते अगदी रवाळ असं होतं आणि बर्फी आपली अगदी दाणेदार अशी बनते. आता मी अगदी 5-6 मिनटं चोळल्यानंतर हे अगदी मिश्रण आहे ना, ह्याला अगदी 10 मिनटं पुरेशी आहे. 10 मिनटं असेल तर नक्की ह्याला 10 मिनटं झाकून ठेवायचं. आता मी अगदी 10 मिनटानंतर पुन्हा हे झाकण काढून पातेल्याचं बेसन पुन्हा हाताने पुन्हा 5 मिनटं आपण याला चोळायचं आहे. म्हणजे मिनिमम तुम्हाला कमीत कमी 11 किंवा 12 मिनटं तुम्हाला चोळावं लागेल. पण ह्याचा रिझल्ट मात्र या बेसन बर्फीमध्ये अगदी तुम्हाला नक्कीच कळेल. आता अशा पद्धतीने चोळल्यानंतर बघा छान असं आपलं बेसन रेडी झालं आहे. पण अगोदर या बेसनला आपण अगदी व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. चाळणी मात्र बारीक घ्यायची नाही, थोडीशी जाडसर अशी त्या पद्धतीने घ्यायची आणि अगोदर चाळून घ्यायचं. आता हे चाळताना तुम्हाला थोडेसे बेसन वरती राहिले की दाणे दिसतील तुम्हाला. जास्त प्रमाणात राहिले तर तुम्ही काय करा, हे बेसन आहे ना मिक्सरमध्ये घाला. पुन्हा त्याला पल्स मोडवरती म्हणजे बंद चालू करून फिरवा आणि पुन्हा चाळा. अशा पद्धतीने तुम्ही प्रोसिजर करा. जर तुमचं कमी प्रमाणात जर बेसन राहिलं तर मात्र करायची गरज नाही. आता माझं इथे बेसन ना जास्त प्रमाणात राहिलंच नाही. सगळं बेसन झाल्यानंतर एवढंच राहिलं होतं. मी त्याचा वापर भाजीमध्ये किंवा एखादा पराठा वगैरे बनवला त्याच्यामध्ये करणार आहे. तुम्ही तसंही करू शकता. बेसन बघा छान असं आपल्या इथे रवा रेडी झाले. ही सगळ्यात महत्त्वाची ट्रिक्स आहे, ही तुम्हाला वापरायची आहे. आता मात्र कढई घ्यायची. कढईमध्ये जे तूप आहे ते पूर्ण घालायचं. पूर्ण तूप घातल्यानंतर हलकंसं कोमट करा. कोमट केल्यानंतर आपण हे जे बेसन आहे ना त्यामध्ये घालायचं. आता मात्र आपल्याला काय करायचं, गॅस बंद करायची आणि सतत तुम्हाला इथे आपल्याला अगदी त्याला मिक्सच करायचं आहे. जसजसं तुम्ही त्याला ढवळत राहाल, आता रंग बघा कसं आहे आणि पुढे बघा कसा रंग येतोय. अगोदर करताना तुम्हाला थोडासा हातावरती जोर येईल, कारण का पटकन अगदी ते तूप घातल्यामुळे थोडासा जोर येतो आणि जसजसं तुम्ही करत जाल तसतसं त्याचा रंगसुद्धा बदली होईल आणि आपल्या हातावरती सुद्धा जोर येणार नाही. आता बऱ्याच वेळा अशात करता करता आपल्या गुठळ्या मात्र मोडत राहायचे. आता मी अगदी मंद आचेवर करता करता आत्ता बघा याचा रंग किती सुरेख आलाय. अगदी रंग सुरेख आलाय, सुटसुटीत झालंय, थोडासा हातावरचा अगदी जोर कमी झालाय, हलकं झालंय म्हणजे बेसन. त्याच वेळी आपण घालायचं इथे अर्धी वाटी इथे दूध घालायचे आणि त्या अगोदर ना मी 2 चमचे तूपही घातलं होतं. ते तुम्हाला सांगायला विसरले. 2 चमचे तूप आणखीन घालायचे. पुन्हा याला आपण पुन्हा दूध घातल्यामुळे पुन्हा त्याला तसंच परतत राहायचं, कारण आपण दूध घातलंय. दूध घातल्यानंतर बघा आधी मी 5-6 मिनटं पुन्हा केले. म्हणजे मिनिमम ना हे सगळं बेसन पूर्णपणे करायला मला अगदी 25 मिनटं अशी लागली होती, कारण अगदी मी मंद आचेवर केलं होतं. आता मात्र हे बेसन झालंय, असंच ठेवायचं आणि त्याला कोमट होऊ द्यायचं. आता आपण साखरेचा पाक करूया. साखरेच्या पाकासाठी इथे आपण 2 वाट्या घ्यायच्या. आपण इथे साखर 2 वाटी साखरेसाठी 1च वाटी त्याच वाटीने आपण घेणार आहोत इथे पाणी. 1च वाटी तुम्ही सेट करा. ज्या वाटीने पीठ घेताय त्याच वाटीने साखर घ्यायचे, पाणी घ्यायचे, त्याच वाटीने दूध घ्यायचे आणि तूप घ्यायचे. आता यानंतर चांगली साखर आपण अगदी विरघळू द्यायची. इथे हवं असल्यास तुम्ही रंग घालू शकता, म्हणजे फूड कलर घालू शकता. मी ते केसर घातले जास्त. जोपर्यंत साखर वितळते तोपर्यंत तुम्ही एखाद्या ताटाला तूप लावून किंवा अशा पद्धतीने ट्रेला बटर पेपर लावून ठेवू शकता. आता इथे बघा थोडासा रंग छान आलायचा. त्यानंतर आपण आता अशाच मी थोडा पळणी त्याला हलवते. इथे आपण घालायची वेलची पूड. 1 चमचा अशी वेलची पूड घातले. पुन्हा त्याला अगदी चांगलं
मी जरा थोडं गॅस मोठीच ठेवली होती आणि म्हणजे लवकर व्हावं म्हणून. आणि आता जेव्हा पाक आपला झाला आहे की नाही कसं कळतं, जेव्हा थोडंसं तुम्हाला जाडसर असं वाटलं ना, पुन्हा पाहायचं तुम्ही हवं असेल मध्ये पाहू शकता. आता मला कळत होतं म्हणून मी त्याच वेळी बघा साखरेचा पाक अगदी एक तारेचा झालेला आहे. अशा पद्धतीने झाला की समजायचं की आपला हा पाक अगदी बर्फी याच्यासाठी बर्फीसाठी म्हणजे बेसनच्या बर्फीसाठी परफेक्ट झालं आहे. आता आपण गॅस बंद करायची. जर तुम्हाला कळत नसेल पाक, तर पळीने जेव्हा ते थेंब पडतात ना, ते हलके खूप वेळाने पडतात. म्हणजे समजायचं की आपला पाक रेडी झाला आहे. आता या कोमट याच्यामध्येच आपण मिश्रण घालायचं. जर गरम असेल बेसन तर बिलकुल घालायचं नाही. अगोदर मिश्रण आपण बेसन थोडंसं कोमट करायचं आणि नंतर आपण हे मिश्रण घालायचं आणि त्याला ढवळत जायचं. आता तुम्हाला आता आणखीन एक सांगते. बऱ्याच जण जेव्हा नवशिकाऊ असतात त्यांना ना एक तारी तार, 2 तारी पाक करता येत नाही. तर कधी एखाद वेळी जेव्हा तुम्ही पाक करताना जर चुकलात, कधी तुमचा 2 तारी वगैरे झालं, तर काही घाबरण्याची गरज नाही. पाक त्या बेसनमध्ये टाकायचा आणि त्याच वेळी तुम्ही पाव वाटी दूध टाका. दूध टाका आणि तुम्ही ढवळत राहा. 5-6 मिनिटं चांगलं ढवळत राहा. जेव्हा तुम्हाला वाटलं की कढई अशा पद्धतीने सोडू लागले, तर तेव्हाच आपलं हे मिश्रण मग परफेक्ट होतं. आता माझं आता काही पाकाचा काही प्रॉब्लेमच नव्हता. तर व्यवस्थित बघा ते कढई सोडू लागलं. मीही ते 2-4 मिनिटं अगदी त्याला ढवळत राहिली होती आणि त्यानंतर काढून आपण या ट्रेमध्ये ठेवायचे. अगदी त्यानंतर घातल्यानंतर स्पॅच्युलाने त्याला व्यवस्थित सेट करायचे. मी पाकाचं तुम्हाला त्यासाठी सांगितलं, बऱ्याच जणांना पाक जमत नसतो आणि जे शिकाऊ असतात त्यांना तर कधी बऱ्याच वेळा जमत नाही. म्हणजे त्यांच्याकडे काही चूकही होऊ नये आणि त्यांची बर्फीसुद्धा अगदी मस्त बनावी. इथे मी ड्रायफ्रूट्स घातले. ड्रायफ्रूट्स हवे असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातले तरी चालेल. त्याचबरोबर बाजारात ज्या पद्धतीने चांदीचा थोडासा लावतात, तर इथे मी त्याच पद्धतीने लावलेलं आहे. पण हँडल करण्याला खूप म्हणजे त्याला हँडल करणं खूप मुश्किल होतं. बोटाला जरा जरी चिटकटलं तर सगळं बोटाला चिटकून जातं. अगदी हळुवारपणे मी थोडंसं करून त्याला सगळं अगदी या बर्फीला लावून घेतलंय. आता लावल्यानंतर तुम्हाला एकच करायचं आहे, या बर्फीला, बेसनच्या बर्फीला 2 तास अगदी थंड होऊ द्या. बिलकुल तुम्ही वडी पाडायला जायचं नाही. चांगलं थंड झालं की त्यानंतर वड्या पाडायच्या. आता इथे मी 2 तास ठेवलं होतं, व्यवस्थित थंड झालेली. आणि आता तुम्हाला ज्या आकाराच्या लहान मोठ्या पाडायच्या असतील त्या आकाराच्या तुम्ही या वड्या पाडायच्या. आता ही बर्फी एकदा नक्की करून बघा. इतकी मजेदार आमच्या घरात इतकी आवडली होती की ते म्हणाले की बेसनचे लाडूसुद्धा त्याच्या पुढे अगदी फिके आहेत. इतकी चांगली लागली होती. बघा सुंदर अशी आपली वडी मस्त अशी म्हणजे बर्फी रेडी झाली आहे. सगळ्या आपण बर्फी काढून घेऊया. काढतानाच कळत असेल बघा अगदी मस्त सुटसुटीत झाली आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्ही करा नक्की, तुमची बर्फी अगदी परफेक्ट बनेल. सगळी बर्फी मी अगदी काढून घेणार आहे आणि काढताना बघा तुम्हाला कळतच असेल की कुठेही चिटकत नाही आहे, काहीच होत नाही आहे. व्यवस्थित त्या वड्या निघतात आणि बटर पेपर लावल्यामुळे आणखीनही आपल्याला सोपं जातं. तुम्ही तूप लावलं तरी तुमची तशीच होणार आहे. घाबरू नका, घाबरण्याची काही गरज नाही. आता या आपल्या मस्त अशा दाणेदार, खायला तोंडात घालताच विरघळणारी अशी आपली बेसनची बर्फी मस्त अशी रेडी झाली. बघा तोडतानाच कळते किती मस्त अशी बर्फी रेडी झाली. तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे. शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे आणि पुन्हा भेटूया आपण आणखीन एका छानशा रेसिपीबरोबर.